हाँ यस आया दीदी? जी जी जी, हो गया रिकॉर्डिंग स्टार्ट. ओके. ताई बाकी सगळ्यांना अनम्यूट ठेवू का? हो अनम्यूट करा, फक्त ज्यांना बोलायचं त्यांना म्यूट अनम्यूट हो ठेवा. हो. आता दीप प्रज्वलनाचा दाखवू का व्हिडिओ ताई? हम्म. ताई दीप प्रज्वलन दाखवू का? हो हो येस येस, आपला हो. जो कार्यक्रम आहे ना रूपरेषा हम्म. हम्म. त्याप्रमाणे करूया. निषिद्धैरप्येभिर्लुलितमकरन्दो मधुकरैः करैरिन्दोरन्तश्छुरित इव सम्भिन्नमुकुलः विधत्तां सिद्धिन्नो नयनसुभगामस्य सदसः प्रकीर्णः पुष्पाणाम् हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्राम् शुभ्रवस्त्रैरलङ्कृताम् कलहंसकृतावासाम् वरदां शारदां नुमः वरदां शारदां नुमः. खूपच छान. लताताईंनी आपला हा व्हिडिओ बनवलेला होता दीप प्रज्वलनाचा, खूप छान बनवला लताताईंनी. तर भारती ताई आपल्या गणेश स्तवन म्हणतील. म्हणू का? हो ताई म्हणा. स्पॉटलाइट करा. हो ताई. मला काही इकडून काही करता येत नाही, तुम्ही तिकडून काय नाही, असेल ते इकडून करा. हो सोडा, ताई, तुम्ही मी फक्त करते. म्हणा. म्हणा पण तुम्ही. मला नाही हा. करायला. म्हणा. पंचरत्नम. मुदाकरात मोदकं सदा विभुक्ती साधकं कलाधरा वसंतकं विलासी लोकरक्षकम् अनाथ कैकनायकं विनाशिते भदैत्यकन् नताशुभाशुनाशनं नमामि तं विनायकम् न तेतरातिभीकरं नवोदितार्क भास्वरम् नमस्सुरारिनिर्जरं नताधिकापदुन्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरम् महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरम् दरेतरोदरोवरं वरे भवक्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् नमस्करं नमस्कृतं नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनम् पुरारि पूर्वनन्दनं सुरारि गर्वचरणम् प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणम् कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् नितान्तकान्ति दन्तकान्ति मन्तकान्तिकात्मजम् अचिन्त्य रूपमन्तहीन मन्तराय कृन्तनम् रुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम् तमेकदन्तमेव तन्विचिन्तयामि सन्तनम् महागणेश पञ्चरत्नमादरेण योगहम् प्रजल्पति प्रभातके हृदय स्मरं गणेश्वरम्
अरोगताम दोषताम सुसाहिती सुपुत्रताम समाहितायुराष्ट्रभूतिमोपूति सोचिरात् नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं इति श्री गणेश पंचरत्न स्तोत्र संपूर्णम. खूप छान खूप छान ताई. छान म्हणालात ताई. संस्कृत मध्ये आहे पण अगदी छान म्हणालात तुम्ही. म्हणजे गीता पण छानपैकी तुम्हाला येणार असतं. ताई आशा देशमुख ताई सरस्वती वंदना म्हणणार होत्या पण त्या नाहीयेत. मग कोणी आहे म्हणणारा अजून सरस्वती वंदना म्हणू शकताय कोणी? दीदी आगे नेक्स्ट वाले को ले लेते हैं, फिर सरस्वती वंदना जब दीदी आ जाएंगे तब ले लेते हैं. ओके चलेगा. ठीक आहे पुढे चला. घ्या. रांगोळी ज्योतिताईंनी काढलेली रांगोळी आहे. त्यांना स्पॉटलाइट करा ज्योतिताई. ज्योताताईचा. बहुत ही सुंदर, बहुत सुंदर, बहुत मजा ही सुंदर. आ गया. खूपच अति सुंदर होती अगदी. रांगोळी पण सुंदर, रचना पण छान केलेली तुम्ही सगळे पूजेची. आणि राधाकृष्ण छान दर्शन पण झालंय. उत्तम. आता उर्मिला ताईंनी काढलेल्या रांगोळी हे करते. ताई मी स्क्रीन मध्ये आहे ना त्याच्यामुळे मला स्पॉटलाइट नाही करता येत आहे. हा ही उर्मिला ताईंनी मण्यांची काढलेली आहे रांगोळी. उत्तम. खूपच सुंदर. वेलकम. वा. सुरेख. मस्त. हा. खूपच सुंदर ही पण रांगोळी तुमची. अगदी मण्यांची रचना अगदी वायर मध्ये होऊन केलेली होती. कला आहेत, खूप कला आहेत सगळ्यांमध्ये भरलेल्या. त्या फक्त आपल्या दाखवतल्या स्पष्ट होत नाहीत, पुढे येत नाहीत. चला कमीत कमी ह्या मार्गाने तरी आम्हाला तुमच्या अंतर्मुखामध्ये काहीतरी कला आहेत त्या दिसतात आहेत. असंच दिसते. खूप छान. ज्योतिताईंना बोलायचं असेल तर त्यांना अनम्यूट करा थोडंसं. ज्योतिताईंची होती आणि अजून कोणाची 2 रांगोळ्या होत्या. उर्मिला ताई. जय कृष्णताई. हा, उर्मिलाताई आणि ज्योतिताई. जय श्री कृष्णताई. सगळ्यांना जय जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.
तुमच्यामुळे आम्हाला हे सर्व कळायला मिळते, नाही तर असं काही एवढं हे नाहीये ना. तुमच्या या गीता परिवारामध्ये आम्ही भाग घेतला, त्याच्यामुळं सर्व काही शक्य झालं आणि गीता पण शिकायला मिळालं. खूप खूप बरं वाटलंय आणि आनंद पण होत आहे. गीता शिकायला मिळते ना आणि संस्कृत पण वाचायला मिळते. तसं तर काही वाचायला होत नाहीये, पण तुमच्या परिवारामुळे खूप काही शिकायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. खरंच खरी गोष्ट आहे. गीता परिवाराने आपल्याला घरात बसून ही गीता म्हणण्याचा जो आनंद आपल्याला देतात त्यांचे खूप खूप आपल्यावरती खर्च श्रीकृष्णाची कृपा आहे ही पण. सगळेच हो नाही ना. पण आपण विशेष करून ह्यांना जोडल्या गेलो. ही श्रीकृष्णाचीच कृपा आपल्याला म्हणावी लागेल. खूप छान. खूप छान केलं ताई तुम्ही. उर्मिला ताई. खूप छान. धन्यवाद. जय श्री कृष्ण. धन्यवाद ताई. माझी कला मला दाखवायला मिळाली. मी अशी सर्वांना सांगते, पण कलेचं कोणी म्हणजे बऱ्याच जणांना काही त्याचं वाटत नाही, पण आज आपल्या गीता परिवारामुळे माझं खूप कौतुक केलं. मला खूप आनंद झाला आज. नाही मला खूपच छान. एम्ब्रॉयडरी वगैरे अशी खूप काही काही कला येतात, पण आता करत नाही. पूर्वी करायची मी. मण्यांचं करते मी आता आणि फार आवडतं म्हणजे मला हे असं. पण कौतुक करणारं कोणी नाही, पण आज गीता परिवाराने खूप कौतुक केलं, त्यामुळे मला खूप आनंद झाला आज. खूपच छान आहे ताई. ही पण कला आहे. खूप छान आहे. बारीक काम आहे मोतींचं. ती पण डिझाईन जमली पाहिजे आणि आपण ज्यावेळेस मनात भाव ठेवून करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खरंच एक खूप आनंद मिळतो आपल्याला. हो, खरं आहे खूप ताई. छान आहे ही पण कला तुमची. निश्चित. बहुत सुंदर दीदी, बहुत अच्छा. बहुत छान. मी माझ्या मैत्रिणींना ते गिफ्ट पण केले आहेत, बऱ्याच जणींना असं बर्थडेला वगैरे. तर मैत्रिणी करतात माझं कौतुक, ठाण्याच्या ज्या आहेत त्या. पण बाकीचं असं नातेवाईकांमध्ये एवढं काही हे वाटत नाही. पण आज तुम्ही माझं खूप कौतुक केलं. मला दाखवायचा असा चान्स पण मिळाला. मला खूप आवडलं. नाही, खूप आनंद धन्यवाद. झाला मला अगदी. त्याच्यामध्ये विविध तुम्ही कळशावर पण केलेली आहे डिझाईन. त्याच्यानंतर साध्या आहे, रांगोळी टाईप मध्ये आहे, स्वस्तिक आहे. अगदी हो, वेगवेगळे स्वरूप बघून खूप छान वाटलं. ते अगदी आनंद वाटला. धन्यवाद गीता परिवाराला. अश्विनी ताई. आता अश्विनी ताई भजन म्हणणार आहेत आणि मनोगत व्यक्त करणार आहेत. अश्विनी दोनगावकर ताई. हो. जय जय श्री कृष्ण. आधी मनोगत करू का मग भजन म्हणते? जे तुम्हाला ऐकू चालेल. नहीं, अभी अभी आप भजन गाइए और जब भी हमारे चीफ गेस्ट आते हैं ना तभी मनोगत रखिए, है ना? अजून ठीक आहे. माझं जय श्री कृष्ण. म्हणजे भजन माझी गवळणच आहे. या गवळणीमध्ये बालकृष्णाच्या लीलांचं वर्णन आहे. त्या बालकृष्णाला ही यशोदा मैया कशी समजूत घालते ते या गवळणीतून आपण ऐकणार आहोत. अरे अरे न अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात, तुला गोडीन सांगते मारीन गालात, तुला गोडीन सांगते मारीन गालात. अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात, तुला गोडीन सांगते मारीन घालात. दही दूध शिंक्यावरी, दही दूध शिंक्यावरी, तुझी नजर त्याच्यावरी, तुझी नजर त्याच्यावरी. दही दूध खाऊन मडके फोडून टाकिले दारात, दही दूध खाऊन मडके फोडून टाकिले दारात, तुझे मारीन गालात, तुला गोडीन सांगते मारीन गालात. दोरी बांधून पायाला, दोरी बांधून पायाला, तुला बांधीते उखळाला, तुला बांधीते उखळाला. दर 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 उखळ ओढून आणले दारात, दर 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 उखळ ओढून आणले दारात, तुला गोडीन सांगते मारीन गालात, तुला गोडीन सांगते मारीन गालात. एका जनार्दनी गवळण, एका जनार्दनी गवळण,
जाते हरीला शरण, जाते हरीला शरण. मूर्ती सजिरी दिसते गोजिरी ठेविली हृदयात, मूर्ती साजिरी दिसते गोजिरी ठेविली हृदयात. तुला गोडी न सांगते मारी न घालात, तुला गोडी न सांगते मारी न घालात. अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात, अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात. तुला गोडी न सांगते मारी न घालात, तुला गोडी न सांगते मारी न घालात. राधे कृष्ण गोपाळ कृष्ण, राधे कृष्ण गोपाळ कृष्ण. धन्यवाद. खूप छान. नटखट कृष्णाचं दर्शन आपल्याला झालं आपल्या भजनच्या माध्यमाने. खरंच खूप खूप छान छान. ताई. आपल्या गेस्ट पण आलेले आहेत, अपर्णाताई. त्यांचं पण खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या वर्गामध्ये, मध्ये. ताई, त्यांना स्पॉटलाइट करायला लागेल. हो ताई. मनोगत नंतर करू का? हा हा मनोगत. मनोगत नंतर सादर करू का? 2 मिनट पहले पहले ताई का स्वागत करते हैं, उसके बाद हाँ। में देखते हैं. धन्यवाद. तर आपल्या चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुण्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते तुम्हाला. जय श्री कृष्ण ताई, वेलकम आपको. जय श्री कृष्ण, बहुत जय श्री बहुत कृष्ण धन्यवाद ताई. दीदी. जय श्री बहुत कृष्ण. बहुत जय श्री धन्यवाद कृष्ण. दीदी, आपने हमारे लिए समय निकाला. हाँ। अंजना सब ताई, मेरी आप आप दीदी के लिए पहले परिचय बताएंगे. ताईंचं नाव आहे अपर्णा अशोक माधव. अगदी त्यांची ओळख माझी खूप ह्याच्याने झालेली आहे की मला एक वेळेस खरंच क्लासची आवश्यकता होती आणि त्यांनी लगेच ताबडतोब मला हो म्हणून त्यांनी अगदी होकार दिला. खूप आनंद झाला आणि श्रीकृष्णाच्या कृपेनेच आमची ओळख पण झाली हे निश्चित आहे. आणि त्या बुलढाणा महाराष्ट्रामधून आहेत आणि नोव्हेंबर 2020 पासून त्या आपल्या गीता परिवाराशी जोडल्या गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्या अगदी पहिल्यापासून पुष्कळशा सेवा देत आलेल्या आहेत. आणि आज जो तुम्ही व्हिडिओ ऐकता, ऑडिओ ऐकता सुवर्णा काकींचे, त्या सुवर्णा काकींचे ऑडिओ जे ऐकता त्या सुवर्णा काकींच्या अंडरमध्येच त्यांनी पण अगदी म्हणजे हे श्लोकांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी हे शिकवण्याचं वगैरे म्हणजे आपल्याला खूप छान आजच्या गेस्ट प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेल्या आहेत. त्या L1, L2, L3 पूर्ण सेवा देतात आहेत, त्या ट्रेनरच्या शिकवतात आहेत. तितकंच नाही तर आपण म्हणतो की जेलमध्ये आज आपल्या गीता परिवाराची सेवा म्हणजे शिकवण्याचं कार्य जेलमधल्या कैदींना सुद्धा केलं जात आहे आणि त्या जेलमधल्या कैदींना सुद्धा ह्या ट्रेनरची सेवा देत आहेत. ती अगदी विशेष बाब म्हणावी लागेल. लहान मुलांच्याही बॅचला त्या आपली सेवा देतात आहे. जेव्हा केव्हा गरज पडेल त्या अगदी सेवा द्यायला तत्पर असतात. अशा आपल्या सुंदर अशा सेवाभावी अगदी अनंत अशा अपर्णाताई आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत करते मी आपल्या ग्रुपतर्फे. आणि कधी कधी त्या असिस्टंट म्हणून टेकची सेवा पण देतात. म्हणजे पुष्कळशी सेवा आपलं जवळजवळ मला वाटतं की राहिलेला सगळा वेळ त्यांनी आपल्या गीता परिवाराला सेवा देण्यासाठी समर्पित केला असावा किंवा करत असाव्या असं मी निश्चित सांगते त्यांच्याबद्दल. खूप खूप छान वाटलं ताई आज तुम्ही कार्यक्रमाला आलात त्याच्याबद्दल. जय श्री कृष्ण सगळ्यांना. जय श्री कृष्ण. अपर्णा ताई, आपने जो गीता परिवार का एक स्लोगन है ना, जहाँ कम वहाँ हम, आपने सच में सार्थक किया है. जहाँ जरूरत है वहाँ सभी सेवाएं दे रहे हैं. तो आपका बहुत बहुत स्वागत है, आभार है, अभिनंदन है. धन्यवाद. ताईंचं मनोगत आपण आता घेऊया, थोड्या वेळाने घेऊया. ताई, तुम्हाला वेळ आहे? थांबणार तुम्ही? ताई एक दोन मनोगत घेऊन टाका मग मी म्हणजे अच्छा, मला तब्येत बरी नाहीये मला वाटतं. तब्येत बरी नाही. वेळाचा प्रश्न नाही, पण आम्ही तिकडनं प्रयाग वगैरे आलो ना तेव्हापासून सर्दी खोकला ताप हे आहे. आज बऱ्यापैकी बट ठीक आहे.
ताई आपको जब भी कंफर्टेबल रहेगा, अभी या बाद में, आपके वैल्यूएबल वर्ड्स हम लोग जरूर सुनना चाहेंगे। हा, तर मी एक दोघांचं ऐकून घेते मनोगत साधकांचं आणि मग मी सांगून देते ताई. ओके. ठीक. ओके ओके चालेल. मग घ्या अश्विनी त्यांना कोणी आता म्हटलं हा, होतं अश्विनी ताई. अश्विनी अश्विनी. ताई. हा करू दे त्यांना. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आणि माझं स्पॉटलाइट काढून टाका. आदरणीय गुरुवर्य आणि स्वाध्यायी सहमैत्रिणी सर्वांना वंदन. आज आपण 3 धाम पार केले. खूप छान वाटत आहे. अंजनाताई खूप छान शिकवतात. प्रत्येक शब्दाची फोड करून म्हणून घेतात. जोड शब्दांचा अर्थ उच्चार प्रत्येकाकडून म्हणून घेतात. मला तर असं वाटतं की माझं परम भाग्य पूर्वजन्मेचं काही असेल असं वाटतं. भगवद्गीता प्रत्यक्ष ईश्वराच्या मुखातून निघालेली शिकायला मिळते आहे. ते मंत्र आपण कंठस्थ करत आहोत. हा खूप छान अनुभव आहे. त्याचबरोबर श्रुतीताई, पडद्यामागील शिक्षक सर्वांना मनापासून धन्यवाद. श्रुतीताई पण वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. मला गीता 18 अध्याय कंठस्थ करण्याची इच्छा आहे. आता भगवान श्री ईश्वराने ते करून घ्यावेत. गीता गीता पथिक परीक्षेपर्यंत वाटचाल चालू आहे. अंजनाताई मला वेळोवेळी मदत करतात. पुढेही त्या मार्गदर्शन करतील. पुढील अध्यायासाठी अंजनाताई गुरु लाभोत ही प्रार्थना करते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. खूप खूप धन्यवाद. अगदी गीता परिवार खरंच आपल्याला पूर्ण 18 अध्यायाचं आपल्याला अगदी पूर्ण वाचन पाठवण जे म्हणतात ते निश्चितच होईल आपल्याला. आणि आपण खूप छान आतापर्यंत यात्रा केलेली आहे. पाठक परीक्षा पण तुम्ही छानपैकी अगदी उत्तीर्ण झालेला आहे. पथिक पण होणार आहेत, मला विश्वास आहे. एवढंच नाही तर अगदी गीतावरतीपर्यंत तुमचा व्यवस्थित प्रवास पूर्ण होईल. 4ही धाम छानपैकी होतील ही मी पण ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना तसं यश लाभू दे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हो, हो ताई, धन्यवाद. अवश्य खूप छान अवश्य वाटतंय, तुम्हाला. आनंद वाटतो खूप. हो ताई. सुजाता ताई. हा. सुजाता, तुमचा व्हिडिओ चालू करा ताई. हा, करते. मी एक अभंग म्हणते, ऐकू येतंय? हो हो येतोय ताई, ताई. येतोय. हा. लता मंगेशकर यांनी गायलेला आणि सर्वांना माहिती असलेला आहे, पण ह्या कार्यक्रमाला अजून रंग चढेल असं वाटतंय. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी, एक एका लागतील बाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे.
वर्णाभिमान विसरली आती, वर्णाभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, होतो जय जयकार गरजत अंबरा, मातले हे वैष्णव वीर रे, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. श्री कृष्णार्पणमस्तु. खूप छान ताई, मस्त. छान. अगदी पंढरपूरला भीमातिरी गेल्यासारखं, अगदी वारकरीसारखं अगदी खरंच, मला पण खरंच. छान वाटलं. खूप छान. आवाज पण खूप सुंदर होता तुमचा. नाही, माझा आता खूप 2 दिवस दगदग आणि त्यामुळे थोडं सर्दी झाली. अच्छा. त्यामुळे थोडासा आवाज वेगळा झाला. तरी पण खूप छान म्हणाल, अगदी गोड होता आवाज पण छान. धन्यवाद. ताईंनी पण मेसेज दिला तुम्हाला, अपर्णा ताईंनी खूप छान झालं तुमचं भावगीते, सुंदर. खूप छान म्हटलं ताई तुम्ही, खरंच खूप छान म्हटलं. अगदी रंगून गेलो आम्ही पण त्याच्यामध्ये अगदी. आणि बरेचदा खूप दिवसानंतर ऐकलंय हे अरे जे वा. तुम्ही बोलता ते. हा, त्याच्यामुळे अजून जास्त छान वाटलं. तुमचा आवाजही देवाच्या दयेने खूप गोड आहे. हो आहे, खरंच आहे. म्हणून ती सेवा देवाला कुठे मी जाते मंदिरात तर म्हणते मी की आपल्याला ही सेवा करायलाच हवी, की आपल्याला दिलेलं आहे वरदान, तर आपण करायची. खूप छान ताई. आणि तुमच्या ह्या म्हणजे निस्वार्थी बुद्धीने कशा प्रकारे कार्य करावं हे तुमच्या सगळ्यांकडनं शिकून घ्यायला मिळतं. आणि मला पण इच्छा आहे की म्हणजे 4थी लेव्हल तर करणार आहे पूर्ण मी, पण काही अध्याय त्यातले पाठ व्हावेत अशी इच्छा आहे. बघू, परमेश्वर कृपेने होतील अशी वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. होईल ताई. जरी तुम्ही हे अगदी पाठांतर होत नसेल, आपण पाठ करून ती सेवा ट्रेनरचीच देऊ शकत नसाल ना, तरी दुसऱ्या पण खूप काही सेवा आपल्या गीता परिवारामध्ये आहेत. जशा आपल्या टेकची सेवा आपल्या श्रुतीताई देतात आहेत, जिचे आपल्या ताई आहेत त्या, तर दुसऱ्या पण अशा लेखनच्या वगैरे आहेत काही विशेष तुमच्या, अशा गायनच्या माध्यमातून आहेत त्या पण तुम्ही सेवा, पुष्कळ सेवा आहेत त्या. तुम्ही फक्त एक सेशन त्याचा अटेंड करा, तुम्हाला त्याची कल्पना येईल, त्याचं पण ट्रेनिंग आपल्याला, आणि तुम्ही नंतर त्या सेवा पण देऊ शकता त्याच्यात. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री. स्वातीताई आता होते अनम्यूट झाल्या वाटतं, बाहेर निघा. नाही, स्वातीताई आता भजन म्हणणार आहेत. कोणाला मनोगत असेल तर आधी घेऊन टाका ताई. असं मनोगत घेऊ का? चालेल, यांचं झाल्यानंतर घ्या. चालेल. मीटिंग जर एंड झाली तर परत सगळ्यांनी जॉईन करा, कारण फिर से ज्वाइन होएंगे ना, नहीं तो फिर अपर्णा ताई को पहले सुन लेंगे हम। ताई को कितना टाइम है? स्वाती ताई. हा, जय श्री कृष्ण ताई. मी मधुराष्टक म्हणते ताई. होईल 6 मिनिटात ताई? हा, होय. हो, म्हणा. हा. अधरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं
चलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरं पाणिर्मधुरा पादो मधुरो मधु नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं कर्णं मधुरं तर्णं मधुरं कर्णं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरं युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं जय श्री कृष्ण जय श्री- खूप जय छान श्री कृष्ण ताई. खूप खूप छान सुंदर. झाला खूप छान. खूपच छान. श्री दीदी कृष्णाचं सगळं मीटिंग अगदी ये मधुरम. एंड होने वाली है तो हम पहले ही इसको एंड करके फिर से रिस्टार्ट ठीक है. कर देंगे. ठीक आहे चलेगा दीदी. सगळ्यांनी बहुत परत सुंदर जॉईन करा हा. सगळ्यांनी जॉईन स्वाति करा दीदी परत. बहुत सुंदर आपका बहुत अच्छा था मधुराष्टकम बहुत खूप सुंदर छान वॉइस. झालं. जय जय श्री कृष्ण ताई आणि धन्यवाद. त्याच लिंकनी परत लगेच जॉईन व्हा हो. सगळेजण सगळ्या हो. अपर्णा ताई प्लीज आप जरूर से ज्वाइन कीजिए हम हो, पहले हो. सुनना हा, चाहेंगे. करते हो, करते. ठेवू हा. आणि हो गया दीदी. ओके. ताई उर्मिला ताईंना करू का? गवळण म्हणतायत की ताई हे करताय अपर्णा ताई. एक मनोगत ले लेते हैं फिर अपर्णा ताई को सुनते हैं हम लोग. ओके. उर्मिला ताई मनोगत है ना दीदी इनका. नहीं मनोगत नहीं है उनका. मनोगत एक मिनट कुसुम ताई को करती हूँ. हाँ पहले कुसुम ताई का मनोगत ले लेते हैं दीदी फिर. ओके दीदी. कुसुम जय ताई श्री कृष्ण. मी पूजा मांडली कृष्णाची माझी पूजा पहा असं दिसायला का हो दिसते ताई. दिसतंय का हो हो दिसते. दिसतंय मी दिसतंय. पूजा मांडली कृष्णाची हा पाहिली का हो हो ताई. छान खूप छान ताई. छान आहे का खूप छान ताई. अगदी हो, पुढे छान आहे. तुम्ही पण अगदी मोत्यांची ती माळा बनवून ती रांगोळी तयार केली आहे. खूप छान आहे. छान मांडली. सुनबाईला केली माझी सून वकील आहे तर अच्छा. तिने घरी केलंय सगळं मोत्याचं हा छान केलंय. खूप बाई छान. बनवते सगळं हा माझी इच्छा होती त्यामुळे मी पूजा मांडली डबल मी पण हा छान हा छान खूप उत्तम छान. छान
असं गीता परिवाराचं सगळ्याचे इतके धन्यवाद मानायचे. कारण काय अंजनाताई, श्रुतीताई खूप छान शिकवतात. कधी त्या किती जरी चूक झाली माझी तर नेहमीच मला क्लास जॉईन करता येत नाही अडचणीमुळे, तरी काही म्हणत नाहीत, न आल्याला सांगतात, समजावतात. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आहेत सगळ्यांचे. आणि मी काय करते, एक गवळण म्हणून दाखवते कृष्णाची. चालेल का? हो चालेल. चालेल ना? ले लीजिए दीदी पहले इनका. मनीषा दीदी. कुठे चाललीच हौसेन जरा बोल बसून, कुंजवनाची वाट बंद केलाय कानानं, कुंजवनाची वाट बंद केलाय कानानं. मथुरेच्या बाजाराला जाऊ, मथुरेच्या बाजाराला जाऊ, सारे गोकुळ फिरोनी पाहू. राधे हसू नको, राधे फुगू नको, जरा बोल बसून, कुंजवनाची वाट बंद केलाय कानानं. यमुनेच्या तीरावरी जाऊ, तेथे बसूनी गंमत पाहू. राधे रुसू नको, राधे फुगू नको, जरा बोल बसून, कुंजवनाची वाट बंद केलाय कानानं. एका जनार्दनी भोळी माया, भुलवू नको तू आमुची काया. राधे रुसू नको, राधे फुगू नको, बोल हौसेन, कुंजवनाची वाट बंद केलाय कानानं. कुठे चाललीच हौसेन जरा बोल बसून, कुंजवनाची वाट बंद केलाय कानानं. जय श्रीकृष्ण. ताई, मला पूजेच खूप वाटायचं. खूप दिवसापासून मला पूजा करावी अशी वाटायली होती. मागच्या वेळेस मला करणं झालं नाही दवाखान्यात असल्यामुळे मी, त्याच्यामुळे मी आज पूजा केली. छान वाटली का? खूप छान, खूप छान. खूप छान दर्शन केलं तुम्ही अगदी आम्हाला मनापासून. खूप छान वाटलं. मी आजारी असल्यामुळं मला मागच्या वेळेस करता आलं नाही, तर मागच्या वेळेला करणार होती मी. हा नाही, छान केली अगदी. तुम्ही मन लावून केलंय. खूप छान वाटलं अगदी आम्हाला. छान आनंद झाला. आणि खरंच गीता परिवाराचे आम्ही फक्त एक नाममात्र आहोत, पण खरी कृपा आपल्यावरती गीता परिवारानेच केलेली आहे. आम्ही एक माध्यम आहोत, फक्त एक मार्ग आहे. आणि ताई, मी की नाही जवळजवळ 20 वर्ष जवळ मी घरी हरिविजय ग्रंथ लावत होते, दरवर्षी लावलेला आहे. मी अर्थ सांगते, पुथी वाचते, सगळं करते. मला सगळ्या बाललीला सगळ्या पाठ आहेत कृष्णाच्या, लहानपणापासूनच. कृष्णानं कसं केले. परवा मी रामायणाचा सुद्धा अर्थ सांगितला. आमच्या इथं शक्तीची पुथी असते रामायणाची. खूप हा, छान. दासबोध लिखाण चालू आहे. खूप छान भक्ती ईश्वराची, देवाची तुम्ही सेवा करतात. हो ना, हो ना. हा, दररोज वाचते. ज्ञानेश्वरी गाथा 5-5 ओव्या सगळ्याच्या घेत राहते. अशी अडचण आल्या दिवशी राहते, असं एवढंच आहे. हा, कृष्णाचं मात्र आहे माझ्याकडं खूप दिवसापासून. ताई, खूप धन्यवाद आहे. तुम्ही मला काहीच म्हणत नाहीत. माझा फार क्लास बुडतोय बरं का अडचणीमुळं. नाही, होतात सगळ्यांना येतात समस्या, पण त्या करूनही आपण थोडा जरी वेळ दिला आपला, तरी आपल्याला मनाला शांती वाटते आणि उत्तम वाटतं. मागचा 7वा अध्याय तसं करत राहा. हो ना, 7व्या अध्यायामध्ये जावई दवाखान्यात ऍडमिट असल्यामुळे मला करणंच झालं नाही. त्यावेळेस तुम्ही सांगितलं. आनंद उत्सव करायचा धन्यवाद होता. ताई. बहुत बहुत धन्यवाद ताई. हो ताई, धन्यवाद सगळ्याचे. खूप छान वाटलंय. तुम्हीच आम्हाला अजून शिकवायला राहावं असं आमची इच्छा आहे. माझ्यापेक्षा पण अजून तज्ञ लोक पुढे आहेत अजून. ते अजून छान शिकवतात सगळे. नाही, आमची आहेत. तुम्ही गुरु आहेत आमचे. तुमच्यावर आमची खूप भक्ती आहे, इच्छा आहे. इथूनच गुरुला वंदन आहे. तुम्ही गुरु आहेत आमची ताई. असं कसं तुम्ही पुढे पण भेटतील ना ताई. गुरु ताई, पुढे पण आपकी बात आहेत. बराबर है. थोड़ा हमें समय का ध्यान रखना पड़ेगा. अभी बहुत सारे साधक बाकी हैं. वेळ आपण बघतोय आपण. जी, अपर्णा ताईंना घेताय, मनीषा ताई आधी. हाँ, अपर्णा ताई को मुझे ले लीजिए, मुझे. ओके. नमस्कार. जय श्री कृष्ण सर्वांना. अगदी मनापासून सगळ्यांचे आधी धन्यवाद.
की तुमच्या आनंदोत्सवामध्ये आनंदामध्ये तुम्ही मला सामील करून घेत आहात. मला आनंदोत्सवाचं निमंत्रण ना मी शक्यतो कधीच नाकारत नाही 2 गोष्टींसाठी. एक तर इथे ना माझ्या सगळ्या सहकर्मींचं खूप कौतुक ऐकायला मिळतं. आम्ही सगळे सेवा देतो तर काही असं खूप मोठं भव्य काम नाही करत आहे. आपल्याला सगळ्याला दिव्यच काम करायचं आहे, आम्ही तेच करतो आणि ज्याच्यात जे करायची इच्छा असते तर करतो. पण तरीही देवाने हा इतका सुंदर मार्ग आम्हाला दाखवला की आम्ही तुमच्यापर्यंत जे गीता परिवार आम्हाला शिकवतं ना ते द बेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पण ह्याच्यात सुद्धा सहकर्मियांचं एवढं कौतुक होतं ना, सगळे जेव्हा म्हणतात की अंजनाताई तुम्ही खूप छान शिकवलं, श्रुतीताई तुम्ही खूप आमच्यावर मेहनत घेतली, आम्हाला क्लास कसा हे करायचा ते शिकवलं, त्यावेळेस मला खूप आनंद होतो. म्हणून मी आनंदोत्सवात. दुसरी गोष्ट, आनंदोत्सवामध्ये इतक्या तऱ्हेच्या कला पाहायला मिळतात. आपण इतक्या लोकांना पर्सनली ओळखत नाही, पर्सनली भेटत नाही, पाहतही नाही. पण इथे पहा म्हणजे आज आता ह्या कुसुमताईंच्या इथली इतकी सुंदर पूजा पाहायला मिळाली. त्याच्यानंतर स्वातीताईंचं, त्याच्यानंतर आता अजून कोण होत्या ताई? सुजाताताई. हा, येस, सुजाताताई होत्या. सगळ्यांची काही ना काही, कोणाची बोलायची, कोणाची गायनाची, कोणाची काही, ही सगळी कला पाहायला मिळाल्या. हे इथं फक्त पॉसिबल असतं. म्हणूनही मला आनंदोत्सवात जायला आवडतं. आता आपल्या मराठीतनं एक म्हण आहे, कठीण ते सारे सोपे करावे, सोपे ते सारे सहज करावे, सहज ते सारे सुंदर करावे आणि सुंदर ते सारे जतन करावे. आपला ज्यावेळेस इथे एलवनचा प्रवास सुरू होतो त्यावेळेस आपल्याला हे सगळं कठीण वाटत असतं. ज्यांना सगळं येतं ते इथे येणारच नाही. ज्यांना येत नाही आणि आंतरिक इच्छा खूप आहे की यावं, शिकायला मिळावं, ते लोक येतात. त्यांच्या दृष्टिकोनातून हे सगळं कठीण आहे. हळूहळू हे सगळं कठीण न जशा जशा तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी शिकत जाता ते कठीण हे सारे सोपं होत जातं. सोपं झालं की हळूहळू तुम्हाला असं, अरे हे तर किती सहज करू शकतो आपण. ज्यावेळेस आपल्याला थोडं ग्रामरचं नॉलेज येतं ना, नुसतं गीताने आपण दुसरेही संस्कृत श्लोक वाचायला शिकतो, न गडबड करता वाचायला शिकतो, त्यावेळेस आपल्याला की अरे हे किती सहज आहे. आपण काय केलं, जे सोपं होतं ते सहज झालं. आता सहज आहे ते किती हळूहळू आपल्या आयुष्यात न कळत गीता खूप बदल घडवते, खूप बदल घडवते. आपल्याला सांगून नाही, आपल्या प्रयत्नाने नाही, आपोआप आपण ज्यावेळेस गीता ह्या ग्रंथात असतो ना त्यावेळेस आपल्या आयुष्यात खूप बदल होतो. आता बदल ते पुढच्या वाक्यात सांगते, आधी हे कम्प्लीट करते. तर हे बदल हे इतके सुंदर असतात. तर आपण काय करतो, आपण कठीण पासून सुंदर पर्यंत आलो आणि आता आपल्या आयुष्यात आपण भगवद्गीता नेहमी जतन करायला पाहिजे. ह्या 2 हात आहेत, गीता आणि आपण, हे आपले नेहमी असे एकमेकांच्या मुठीत असतात. म्हणजे आपण काय केलं, हे जतन केलं. म्हणजे आपल्या कठीण पासून सुरू झालेला हा प्रवास जतनवर येतो. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की भगवद्गीतेच्या तुम्ही सानिध्यात आलात. कृष्ण कृपाच असते ही. आतापर्यंत जे आपल्याला मिळालं नाही ते आत्ताच कसं आपल्याला मिळालं, तर कोणतीही गोष्ट विनाकारण आपल्या आयुष्यात होत नाही. ही भगवत कृपाच आहे. त्यामुळे आपण इथे आलो, आपण हळूहळू शिकलो. मग जे शिकलो ना ते आपल्याला जतन म्हणजे आता समजा L4 तुमची कंप्लीट, सोडून नाही द्यायचं आहे, निश्चय करा. निश्चय, दृढ निश्चय. निश्चयाची परिणती वेगळी होते आणि दृढ निश्चयाची वेगळी होते. निश्चय, तुम्ही दृढ निश्चय करा की मी रोज एक अध्याय वाचेन. शक्य आहे, संसार सांभाळून आपण हे सगळे कामं करतो ना, त्यावेळेस आपल्याला रोज एक अध्याय वाचणं पॉसिबल नाही होणार. अशा वेळेस ठीक आहे, मी 5 श्लोक वाचेन. 5ही जमत नसतील तर 3 वाचा. आणि 3ही जमत नसतील तर 1 तरी वाचा. परंतु तुम्ही गीतेच्या सानिध्यात राहा, हा दृढ निश्चय करा. नुसता निश्चय कधी केलात ना, आता एक उदाहरण देते. समजा मी एक निश्चय केला की मी रोज गीतेचे 3 श्लोक वाचेन.
2-3 दिवस, 4 दिवस, 1 आठवडा माझा निश्चय आहे बरं, मी हे करणार आहे. मी ते वाचेन. त्याला एखाद दिवशी खूप पाहुणे घरात आले, खूप काम पडलं, थकून गेले. नाही जमलं. रात्री झोपताना आठवलं, कारण 6-7 दिवस मी जर ते केलं आहे, तर माझ्या शारीरिक जे बायोलॉजिकल मेडिकली घड्याळ आहे, त्यांनी मला आठवण करून दिली, की अरे तुझे आज वाचून झाले नाही. त्यावेळेस मन म्हणतं जाऊ दे, आज खूप थकलो, उद्या बघू, उद्या वाचू. 3च्या ऐवजी 6 वाचू. निश्चयाची परिणती अशी होऊ शकते. हेच जर तुम्ही दृढ निश्चय केलेला असेल ना, तर ज्यावेळेस माझं बायोमेडिकल घड्याळ शरीराचं मला आठवण करून देईल, झोपू नकोस, तुझे आज श्लोक वाचून व्हायचे, मी ताडकीने उठून बसेन. अरे माझा दृढ निश्चय, मी असा कसा सोडू शकते? आणि मी बरोबर तेवढे श्लोक वाचेन आणि मग झोप. म्हणून निश्चय नाही, दृढ निश्चय. तुम्हाला आयुष्यात जे करायचं आहे ना, त्याच्यासाठी दृढ निश्चयाची जोड हवी. दृढ निश्चय आपल्या मनाचा, आपल्या शरीराचा, आपल्या विचारांचा मार्ग हा नेहमी आपल्या डोळ्यापुढे अगदी दृश्य स्वरूपात ठेवतो. आपल्याला त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही. म्हणून दृढ निश्चय करा. कारण आपण हे खूप दिव्य काम करतोय. आपल्याला भव्यतेच्या मागे नाही जायचंय. म्हणतात ना, रावणाचा महल भव्य होता, पण शबरीची कुटी दिव्य होती. तर आपल्याला हे दिव्य काम करायचं. राहायला इथे आता सगळे म्हणतात की तुम्ही किती सहजतेने आम्हाला शिकवलं, इतक्यांदा विचारला तरी रागवला नाही. आपल्या ट्रेनरसाठी, टेकसाठी हे जे ऐकायला मिळतं. गीता आपल्याला हे कळत नकळत शिकवते. गीता आपल्याला अध्यात्म शिकवते. आपण अध्यात्माची जोड ना फक्त वेद, पुराण, देवाचे मंत्र कीर्तन वाचणं, देवापुढे बसणं, मस्त मी 1 तास बसले, हे सगळं वाचलं वगैरे वगैरे अशी लावते. परंतु अध्यात्माची व्याख्या इथे संपत. अध्यात्म म्हणजे माणसाला माणुसकीने वागायला शिकवणारं शास्त्र. माणसाला माणसाशी जोडण्याचं शास्त्र, मोठ्यांचा आदर करायचं शास्त्र, लहानांना प्रेम द्यायचं शास्त्र. तुम्हाला परमेश्वराने जी तुमची निहित कर्तव्य दिलीत ना, ती सगळी प्रामाणिकपणे पूर्ण करायचं शास्त्र. हे सगळं आपल्याला गीता शिकवते. तुम्हाला या गोष्टी हळूहळू लक्षात येतील किंवा बऱ्याच प्रमाणात आलेल्याही असतील, पण हे एक शाश्वत सत्य आहे. आपण रामायणाला कधी अद्भुत रामायण किंवा महाभारताला अद्भुत महाभारत असं म्हणत नाही. रामायण, महाभारत हे आपल्या धरोहर आहेत. रामायण वाचनीय ग्रंथ आहे, वर्तनीय ग्रंथ आहे. सॉरी, महाभारत वाचनीय ग्रंथ आहे. परंतु गीता ही आत्मचिंतनीय करून आत्मधारक ग्रंथ आहे. अलौकिक, अद्वितीय हे शब्द फक्त गीतेशी जोडले जातात आणि गीतेचं जे मराठी भाषांतर आहे ना, भावार्थ दीपिका, त्याच्याशी जोडले जातात. तुम्ही आपले कितीही सगळं म्हणजे मायथॉलॉजिकल तुम्ही आपलं शास्त्र वाचून पहा, अलौकिक, अद्भुत हे शब्द फक्त गीतेशी जोडले गेलेले आहेत. कारण आपलं आयुष्य भव्य, दिव्य, नुसतं भव्य तर नाहीच, दिव्य प्लस अलौकिक. आपले आचार, विचार, भावना, आपलं घर, आपल्या घरातलं वातावरण, आपल्या आजूबाजूच्या लोकांचे सुद्धा विचार, हे सगळं खूप पॉझिटिव्ह करायचं काम गीता करते. हा अनुभव तुम्हाला आयुष्यात तुम्ही गीतेच्या सान्निध्यात राहिला ना, हा तुम्हाला सगळ्यांना अगदी नक्की येईल. म्हणून सगळ्यांना विनंती, गीता तुम्हाला सोडणार नाहीच, कारण एल्फोर उस्तर तुम्ही इतके त्या रंगात रंगाल की तुम्ही सोडू शकत नाही. पण कधी कधी असं होऊ शकतं की सांसारिक जबाबदाऱ्या ह्या आयुष्यात सगळ्यात वर येऊ शकतात आणि अशा वेळेस काहीतरी आपल्या हातून सुटणं हे अगदी सहज आहे. पण गीता तुम्ही गीतेला सोडून, म्हणजे तुमचं आयुष्य, तुमच्या घरातलं वातावरण, तुमच्या मुलांचं आयुष्य, हे सगळं खूप पॉझिटिव्ह होईल. माझ्या बऱ्याच क्लासेसमध्ये आजी, त्यानंतर मुलगा मुलगी म्हणजे सून ही जनरेशन आणि त्यांचे नातू ही पण जनरेशन, या तिन्ही जनरेशन क्लास करतात. आणि ही जी छोटी मुलं असतात ही आपल्या आजी आजोबांना शिकवतात, त्यांच्याकडनं म्हणून घेतात. आणि ज्यावेळेस हे आजी आजोबा परीक्षा देऊन पास होतात ना, त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद त्या निरागस चेहऱ्यांवर असतो.
हे मी स्वतः मार्क केलंय, कारण ज्यावेळेस मी परीक्षा घेते. मी परीक्षेमध्ये हे अनुभव केलेला आहे. 87 वर्षाच्या एक आजी होत्या. त्यांनी परीक्षा दिली. पासिंगचे मायने त्यांना माहीत नव्हते. त्यांनी परीक्षा दिल्यानंतर मला एवढंच विचारलं, की ताई मी पास होईन ना? मी म्हटलं, आजी असं का विचारता? नाही म्हणे, मला माझ्या नातवाच्या चेहऱ्याचा आनंद पाहायचा आहे. कारण माझ्याकडनं पाठ करून घ्यायचं काम माझ्या 8 वर्षाच्या नातवाने केलेलं. तुम्ही कल्पना करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला किती आंतरिक आनंद देतील. आम्हाला हा इथे मिळतो, कारण आपण सेवा देतो. सेवा देणं हे काम खरोखरीच आपल्या भारतीय संस्कारामध्ये खूप श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. नाही, म्हणून इथे इतक्या सेवा चालतात ना, जरुरी असं नाहीये की तुम्ही म्हणजे मला ऍज अ सिटी म्हणून यायचं आहे, पण एक मिनिट तू नाही, तू नंतर ये माझ्याकडे. तर आपण त्या आत्ताच केल्या पाहिजे असं नाहीये. तुम्हाला जी पाहिजे ती सेवा द्या ना. सेवा दिल्याने आपल्याला स्वतःला मिळणारा आनंद हा सर्वश्रेष्ठ असतो. खूप आहेत, 35-37 विभाग आहेत इथे. प्रत्येकाला काही ना काहीतरी येतं, पण आपल्याला बरेचदा हे लक्षात येत नाही की आपल्याला काय येतंय. तर इथे व्यासपीठ आहे. गीता सेवी बनो हा प्रोग्राम तुम्ही अटेंड केलात ना, तर हे तुम्हाला सगळं समजेल. नुसतं म्हणजे भाषांतर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे वाव आहे, तर लेख लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे वाव आहे. तर ज्यांना जी जमेल प्रयत्न करा. आता नाही जमलं उद्या जमेल, उद्या नाही जमलं परवा जमेल. सेवा द्यायचं काम करा. पण ज्यावेळेस तुम्हाला अशी इच्छा होईल ना की आपण सेवा द्यायची, त्यावेळेस समजून जा परमेश्वरांनी तुम्हाला सांगितलं की खूप ऋण सगळ्यांचे घेऊन तुम्ही मोठे झाला, आता बास करा, आता परत द्या, द्यायला शिका. आपण सेवा करून हे ऋण काही अंशी परतफेड करू शकतो. तर सगळ्यांना एवढीच विनंती की ज्याला जेव्हा जे जसं जमतं त्यावेळेस सेवा द्या. मला तुम्ही इथे बोलवलं, खरंच खूप छान वाटलं, आनंद वाटला. मी आता हा पण सेशन अगदी बघू शकले असते, माझे क्लासेस रात्री आहेत, पण मला आता बसणं नाही शक्य होत आहे. थोडा मला त्रास होतोय. आम्ही प्रयागहून वगैरे आलो तर सर्दी खोकला ताप सगळंच आहे, पण मला खूप छान वाटलं, खूप आनंदही झाला. खूप मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्या साधकांचे. तुम्हाला L4 साठी खूप खूप शुभेच्छा. अंजनाताई तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद. श्रुति दीदी, मनीषा दीदी, आपको भी दिल से जय श्री कृष्ण. जय श्री धन्यवाद. कृष्ण ताई, बहुत सुंदर, आपने बहुत अच्छी बात बोली। और मैं यही कहना चाहती हूँ कि सीखने का जो आनंद है, सेवा देने का आनंद उससे कहीं ज्यादा गुना है। और वो जब हम सेवा देते हैं तभी हमें अनुभव होता है, कह नहीं सकते। मतलब मैंने तो एक डायलॉग सुना है कि रसगुल्ला जो खाता है स्वाद उसी को पता चलता है, हम बता नहीं सकते कि कितना मीठा है कि कितना रसीला है। बिल्कुल दीदी, क्योंकि ये 40 मिनट हम खुद के लिए जीते हैं। जी तब हमारे सामने हम, हमारे साधक और गीता के श्लोक, बस इतना ही होता है। जी तो ये जो खुशी होती है ना, ऐसा नहीं सिटी की कोई भी सेवा देने में, ये आप सभी को मिले, यही आशा करते जी खूप छान अर्पणाताई, छान आपण सांगितलं. अपर्णाताई खूप छान मार्गदर्शन केलं. आपण अगदी कठीण मार्गापासून आपण दृढ निश्चय जतनपर्यंत कसं पोहोचावं आणि कसं पोहोचतो हा मार्ग तुम्ही खूप छान सांगितलं. आणि खरंच गीता एक वेळ आपण जर ती वाचली तर खरंच ती आत्मसात करून ती जतन करण्यासारखीच आहे. आणि तसं मार्गदर्शन ताईंनी आपल्याला केलेलं आहे. आणि सेवा अगदी आपण म्हणतो ना, पक्षपात न करता किंवा अगदी आपण सेवा म्हणजे काय, कुठंही कशाचंही मूल्य नसताना जे आपण देतो त्याचा आनंद, आपल्याला एक आत्मानंद म्हणतो आपण, तो आत्मिक आनंद आपल्याला निश्चित मिळतो. आणि मला खात्री आहे की आपले सगळे साधक पण काही ना काही, आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणतो तशी थोडी तरी सेवा आपल्या ह्या गीता परिवाराला ते देतील. कारण त्यांचे खरंच आपल्याला अनन्यसाधारण असे आपल्यावरती त्यांचे उपकार म्हणावे की आपण गीता घरी बसल्या बसल्या त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे. खूप खूप धन्यवाद. अपर्णाताई तब्येत बरी नव्हती तरी पण तुम्ही वेळ काढून आलात, त्याबद्दल धन्यवाद तुमचे. खूप धन्यवाद ताई, सांगितलं खूप तुम्ही. छान सांगितलं. जय चालेल. श्री जय कृष्ण. श्री ताई कृष्ण. लिव करू? हो श्रुती चालेल दीदी चालेल. मैं लिव आम्ही करती पुढचा हूँ. कार्यक्रम घेतो. हा तुम्ही ठीक मनीषा करा. दीदी लिव चालेल. करती हूँ. धन्यवाद ताई. ये जय आपने श्री इतना कृष्ण. समय निकाला,
वही हमारे लिए बहुत आभार है, हम आपके आभारी है। बहुत बहुत शुक्रिया दीदी। जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण जय दीदी. श्री कृष्ण. घेऊया ताई पुढे हो श्रुती ताई. ताई. उर्मिला ताई. हा म्हणते. गवळण म्हणते मी. हो. पाण्या जाताना वेणी माझी ओढली ग. पाण्या जाताना वेणी माझी ओढली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. घागर घेऊन या शिरी जात होते मी बाजारी. घागर घेऊन या शिरी जात होते मी बाजारी. माझ्या हातातला चुडाच फुटला ग. माझ्या हातातला चुडाच फुटला ग. या कृष्णाने घागर फोडली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. पाण्या जाताना वेणी माझी ओढली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. घागर घेऊन या शिरी जात होते मी बाजारी. घागर घेऊन या शिरी जात होते मी बाजारी. माझ्या दंडातली दंडोळी फोडली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. पाण्या जाताना वेणी माझी ओढली ग. एका जनार्दनी श्री हरी माझे मस्तक चरणावरी. एका जनार्दनी श्री हरी माझे मस्तक चरणावरी. माझ्या गळ्यातली बोरमाळ तोडली ग. माझ्या गळ्यातली बोरमाळ तोडली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. पाण्या जाताना वेणी माझी ओढली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. या कृष्णाने घागर फोडली ग. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण दीदी. बहुत सुंदर. छान. खूप होली छान आ म्हणाल. रही है और दीदी ने पहले ही कृष्णा की गागर फोड़ के उस जैसे कृष्ण भिगा दिया है. जी दीदी बहुत सुंदर. नटखट दर्शन होता है सबका. जी दीदी. श्री कृष्ण. आवाज चांगला आहे ना ताई? हो छान छान आला तेव्हा. हो. छान होता आवाज पण छान होता अगदी भारी. जय श्री नलिनी. कृष्ण. हो ताई म्हणते मी. म्हणू ताई. हो हो म्हणा. म्हणा. देहातीची जोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची. मने चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातालाही कंप का सुटावा. उघडदार देवाता उघडदार देवा. देहातीची जोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनाची कैसे घडे लोकसेवा. उघडदार देवाता उघडदार देवा. देहातीची जोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा.
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिग्लोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहातीची चोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. खूप छान म्हणालात. ताई देवाने तुम्ही दार उघडलेलं आहे. समजून घेतलेलं आहे मला खूप म्हणजे काही जमत नाही तरी तुम्ही खूप माझ्यावर हे केलेलं आहे मला म्हणजे छान वाटू जमेल लागलेलं. जमेल. थोडंफार सगळ्यांचं होतं, जमेल. शेवटपर्यंत सोडू नका. परत रिपीट करा. परत अजून छान जमेल. हा, हो हो ताई. 4 जय लेवल श्री झाल्यानंतर परत रिजॉईन करा. हो हो ताई. हा, देवाने दार उघडलेलं आहे तुमचं आता. फक्त तुम्ही मार्गाने चालल्या त्यावर. हो 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 ताई. मालनताई. हा, जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. ताई तुमचा लाईट लावा ना, थोडा अंधार दिसतोय तुमच्या तोंडावर बघा. हो, एक मिनिट. पीछे से लाइट आ रही है ना, इसके लिए उनका हाँ चेहरा हाँ, नहीं दिख रहा है. पीछे से लाइट आ रही है. पाठी उजेड आहे ना, पाठी. पीछे आता यहाँ से दिसतोय का? पीछे पर्दा हाँ. लगा दो. आता दिसतोय का? हाँ, दिसतोय थोडा पीछे अंधार. मागून ताई लाईट येतोय ताई तुमच्या. विंडो पे पर्दा लगा दो ना, विंडो पे पर्दा पडदा, लगा हा. दीजिए. खिडकीला तुम्ही हा, पडदा लावून टाका. यस, हाँ बस अभी दिखेगा. हाँ, आता दिसतो. आता दिसतोय. हो. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण ताई. प्रार्थना म्हणते हा. हो, म्हणा. हम्म. हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए लीजिए हमको शरण हमें सदाचारी बने ब्रह्मचारी धर्म रक्षक वीर व्रतधारी बने हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे ईर्ष्या कभी भी हम किसी से भूल कर भी ना करे हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए सत्य बोले झूठ त्यागे मेल आपस में करे दिव्य जीवन हो हमारा ईश तेरा गाया करे हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए जाए हमारी आयु हे प्रभु लोक के उपकार में हाथ डाले हम कभी न भूल कर अपकार में हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए कीजिए हम पर कृपा अब ऐसी है परमात्मा मोह मद मस्तर रहित हो वे हमारी आत्मा हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजन की नित्य ही सेवा करें प्रेम से हम संस्कृति की नित्य ही सेवा करें हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए योग विद्या ब्रह्म विद्या हो अधिक प्यारी हमें ब्रह्मनिष्ठा प्राप्त करके सर्वहितकारी बने हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए ज्ञान हमको दीजिए जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. ताई मला पण खूप इच्छा आहे काही सेवा मिळावी माझ्या जे हे असेल ती मी सेवा करेन. निश्चित निश्चित होईल ताई, तुमच्याने पण होईल सगळी सेवा. निश्चित करा. अगदी सब थोडं लोग गीता सेवी बने प्रोग्राम आता है, बीच बीच में हाँ. आता है हमारे पास में, इसमें ग्रुप में मैसेज आता है, तो गीता सेवी प्रोग्राम देखिए और जो सेवा आपको लगता है मैं कर सकती हूँ एक बार वो सेवा आप लोग चुन लीजिए. उसके बाद आप धीरे धीरे देखिए सारी सेवाएं कर लेंगे, कोई दिक्कत नहीं है. धन्यवाद. तुम्हाला जरी असं वाटेल ना की मला येत नाही, पण
खूप तो तुम्ही ग्रुप छान शिकवता, चुकलं समजून सांगता, त्याच्यामुळे अगदी आनंद वाटतो. कधी 2 वाजतात, कधी येऊन बसते, मस्त वाटतं आणि तुम्ही सांगता बरोबर चुकलेलं, त्याच्यामुळे अजून बरं वाटतं, की बाबा जसं समोरून बसून शिकवल्यासारखं शिकवता. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि मला गीता शिकायची पण खूप इच्छा आहे. कंठात धारण करावी अशी कृष्णानं मला होईल. सद्बुद्धी द्यावी, हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना. सद्बुद्धी मिळालेली आहे, बस आता आपल्याला ते पूर्ण करायचंय, हात सोडायचा नाहीये श्रीकृष्णाचा. हो. बोट पकडलंय आपण, ते सोडायचं नाहीये शेवट. जय आता मध्ये श्रीकृष्ण. परत मीटिंग संपली तर पुन्हा जॉईन करा सगळ्यांनी. नाही करणारच आहे. 5-6 मिनिटंच राहिलेली आहेत, हो तोपर्यंत एकांचं होऊन जाईल दीदी ताई. एक जन का और ले लीजिए फिर हा, हा, लताताई लताताई छोटंसं भजन म्हणू का? जी ताई. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. मी एक भक्तिगीत म्हणते. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. तुझी आश्वासे पानहि हलते, हर्षे तुझी फूल फुलते. तेज झळाळत गगनहि उलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. सुख दुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी. तुझ्या कृपेच्या पंखाखाली जीवदान दे, मरता मिळता, शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. देऊळ तुची तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती, तूच असता माझी स्फूर्ती. मागायाचे काय अनंता, शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप छान ताई. अगदी तुम्ही आपल्या ताई, गीतेतनं खरंच सांगितलं, करता आणि करविता ईश्वर आहे. बरोबर आहे. तेच आपल्याला ताई मला पण करायचं. टेक्निशियनची खूप इच्छा आहे, टेक्निशियन द्यायची. हो तर हो आता हे होईल ताई. 4 लेवल झाले ना, की मी इकडे एकीकडे परीक्षा देते. हो विचारा, एकीकडे परीक्षा देणार आणि एकीकडे त्याचा सुद्धा फॉर्म भरणार आहे मी. बरं. म्हणजे मला कम्प्युटर वगैरे येते सगळं, इंटरनेट वगैरे सगळं येते. त्याच्यामुळे माझी खूप इच्छा आहे टेक्निशियन कडे मी करावं. जॉईन करा ताई. तिथे आपल्याला नाही येत ना तरी थोडंफार आपल्याला तिथे गाईड मिळतं, आपल्याला ट्रेनिंग देतात. गीता परिवारामध्ये ती पण सुविधा आहे. तुमची हो फक्त इच्छा हो पाहिजे, तुम्ही जॉईन व्हा ग्रुपला, तुम्हाला हो ते ट्रेनिंग पण देतात तशी. मी हो स्वतः पण मी घेतलेलं आहे. आणि तुम्ही आणि श्रुतीताईंनी इतकं आमचं चांगलं 3rd पर्यंत इतके छान गेलं ना सगळे. मला तर एक दिवस क्लास बुडवा वाटत नव्हता, एक दिवस. पण माझा थोडं 6वीला थोडे बुडले माझे 2-3, जास्त नाही बुडवले. मी तर बुडवलंच नाही जास्त. होतात सगळेजण, अगदी काही काही पहिल्यांदा प्रॉब्लेम जॉईन एखाद दिवस. एखाद 2 झाले माझे. पण खूप छान गीता परिवार मध्ये खूप छान वाटलं आम्हाला. आता केव्हा क्लास सुरू होणार आहे परत? आता तुमचे 28 तारखेला 28 तारखेला तुमचं इनॉग्रेशन होईल. त्याच्यानंतर तुमचे क्लास L4 चे चालू होतील. ग्रुप कोणीही तुमचे आणि सोडायचा नाही. ह्याच ग्रुप नाही तुमचा नाही. L4 मध्ये हो कन्वर्ट होणार आहे. हो बरं. हो बिलकुल हं? सोडणार नाही. तुमचे आणि श्रुतीताईंचे खूप खूप आभार. धन्यवाद ताई. तुमच्यासारख्या आम्हाला मिळाल्यावर काहीच नाही मला.
आम्ही असेच तरुण घेऊन जातो, पार होऊन जातो. तुमच्यासारखे छान साधक पण आम्हाला भेटलेत ना, आम्हाला हो खूप आनंद वाटतो ना त्याचा. ही गोष्ट आहे, हो आम्ही पण एक साधकच आहेत तसे. हो. छान, धन्यवाद ताई. एंड पुढचं करू घेऊया आपण एंड मीटिंग करू का ताई? हाँ ताई, मीटिंग एंड करके फिर से शुरू हाँ कर ठीक दीजिए, और प्लीज सब लोग थोड़ा छोटा रखिएगा, तो है हमारा 2 मीटिंग हो गया है, तो हा तीसरा आता आपल्याला थोड्या शॉर्ट मध्ये आटोपून एंड करावं लागेल, जास्त आपण लांबू शकत हो नाही. हो मनीषा ताईनं मेरा 3 क्या वाजता परत नेक्स्ट भी मीटिंग आहे. आनंदोत्सव हा भी फिर से शुरू, हाँ दूसरा भी होने वाला बराबर है. आहे. ताईंना पुन्हा दुसऱ्या ग्रुपवरती जॉईन करायचा आनंदोत्सव, त्याच्यावर करते आपण हा मध्ये एंड नंतर करते. हो एंड करा ताई. मैं संध्या संध्या दीदी को लेती हूँ. जी, संध्या दीदी भी नहीं आई अभी तक. नेक्स्ट ले लीजिए. वैदेही प्लीज दीदी की सबसे रिक्वेस्ट है कि थोड़ा अपना शॉर्ट रखिएगा. अच्छा नहीं लगता है कहने के लिए, लेकिन समय की मर्यादा है. बराबर. ठीक आहे. हा मी वैदेही भजन ताई. म्हणते. हा भजन म्हणते मी. जी ताई. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बैर शबरी के जैसे खिलाते नहीं, बैर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. जय श्री कृष्ण. खूप छान, खूप मस्त. संध्या ताई. जय श्री कृष्ण ताई. हो, जय श्री कृष्ण ताई. कुठल्या संध्या ताई? औंढेकर. हो तुम्हीच ताई. येतं, येतं. हा. गीता परिवार धन्यवाद. मी एक भजन म्हणते, म्हणजे तुळशीचं गाणं म्हणते. एक तुळशी पत्र आता तुझ वाहू कृष्णनाथा, तुझ वाहू कृष्णनाथा. एक तुळशी पत्र आता तुझ वाहू कृष्णनाथा, तुझ वाहू कृष्णनाथा. धनासी भुलले जन रुजविले रुक्मिणीने, धनासी भुलले जन रुजविले रुक्मिणीने. घाली गंगेचे पाणी प्रेमे लावी गोपीनाथा. एक तुळशी पत्र आता तुझ वाहू कृष्णनाथा, तुझ वाहू कृष्णनाथा. भीमेने दान दिले
रुक्मिणीने सोडविले, भीमेने दान दिले, रुक्मिणीने सोडविले, तुळशीपत्र जड झाले, उचलिले भगवंता, एक तुळशी पत्र आता, तुझ वाहू कृष्णनाथा, तुझ वाहू कृष्णनाथा, ब्रह्मांड तुझ्या पोटी, हलका झाला जग जेठी, ब्रह्मांड तुझ्या पोटी, हलका झाला जग जेठी, भक्ती तुळस फार मोठी, दाखविली तू अनंता, एक तुळशी पत्र आता, तुझ वाहू कृष्णनाथा, तुझ वाहू कृष्णनाथा. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. खूप ताई छान. आवाज आला? हो, छान आला. अगदी कृष्णमय वातावरण झालंय सगळं. हो. सगळ्यांची गवळण भजन अगदी छान वाटतं, आपल्या मध्येच आहे. कृष्ण के साथ तुलसी का भी भजन हो गया तो तुलसी जी का उनको भोग भी लग गया. बराबर, सही बात है. बहुत अच्छा, बहुत सुंदर. ताई आता समारोप प्रार्थनाच आहे, राजश्री ताईंची घेऊ का? हा, कोणाला काही और किसी का अजून बाकी आहे है क्या कोणाची? जी? कुणाचं बाकी नाहीये ना, कारण मी नावं सगळी घेतली आहेत. तरी कुणी राहिलंय का चुकून तर हा हँड रेज करा. हाँ अपर्णा ताईंचा हँडरेज. मिनटं आभार मानते. हाँ ताई. उषा हाँ? उषा ताई, आप वीडियो ऑन करिए ना प्लीज, कैमरा चालू हाँ. कीजिए ना. आपल्याला गोविंदगिरीजी यांनी जे आपल्याला दिलेलं आहे गीता, गीता ही सगळ्या म्हणजे किती अवघड होती गीता म्हणायला, ऐकायला. जवळजवळ माहित नसलेले खूप लोक होते की ज्यांना गीता ही माहितीच नव्हती. पण ही गीता जी अशक्य होती ती गीता, ती सगळ्यांना आपल्या मार्फत घरोघरी पोहोचत आहे. त्या गुरूंना आणि तसेच आपल्या गीता परिवाराला मी अभिनंदन करते त्यांचं, आणि त्यांचं स्वागत पण करते. आणि त्यांनी घेतलेले हे सगळे कष्ट, याचं मी कसं परिमार्जन करावं, गीता पाठ करून करावं का सेवा करून करावं, असं मी विचार करते आहे. तर कृपया आपण आपलं मार्गदर्शन द्यावं. तसं एक गाणं, छोटंसं भजन म्हणू का मी? एक पैराग्राफ ताई. एक पैराग्राफ, हाँ छोटंसं हो, छोटंसं. हाँ, गाइए. इतके दे मजला मागत से हरी तुझला, इतके दे मजला मागत से हरी तुझला, संत समागम जोडी माझी मी पण वाट मोडी, इतके दे मजला मागत से हरी तुझला, संत समागम अर्चा सारा सार ज्ञान चिरचा, संत समागम अर्चा सारा सार ज्ञान चर्चा, इतुके दे मजला मागत से हरी तुझला, संत घरा प्रति येती भक्ती भावे पूजन त्यासी, इतके दे मजला मागत से हरी तुझला, भगवत भजनी जागो तुझ्या स्वरूपी लक्ष लागो, इतके दे मजला मागत से हरी तुझला, हेची मागणे मागे भावे केशवाचरणी लागे, इतके दे मजला मागत से हरी तुझला. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. खूप छान म्हणालात ताई. छान ताई. खरं संतांचा आपल्याला मिळालेला आहे साथ. हॅलो ताई, आवाज येते माझा? आहे ताई. आवाज येते ताई माझा? हाँ हो, ताई, आ कोण रही है. बोलतंय? हा, सविता अपर्णा दगडे. ताई. अच्छा. हा, मी नाव दिलं नाही, माझी तब्येत बरोबर नव्हती. ठीक है ताई, बोलिए ना. हा, म्हणू का छोटी गवळण? हा. कहिए. दोन शब्द से जास्त नाही म्हणत. हाँ हाँ ताई, बोलिए. कैमरा चालू करेंगे तो अच्छा लगेगा दीदी. हा, कॅमेरा चालू करा ताई. हा,
दिसते का आता? हा हो ताई. दे. हम्म. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. कृष्ण भगवान तुम्हाला खूप खूप सद्बुद्धी देव की आम्हाला अशीच गीता नेहमी नेहमी शिकवत राहू सगळ्यांना. तुम्हाला खूप आवडते आम्हाला गीता ताई. खूप आमच्या घरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गीताच असते, जास्त गीताच. हो छान. सर पण तुमच्या जॉईनच नाही आमचे सर दगडे सर, सखाराम दगडे, माहिती का तुम्हाला? ते तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन होतं. दररोजचे 3 अध्याय. अच्छा. आणि मी पण दररोजचे 3-4 वाचत असते. उत्तम. 2 मिनिटं 2 ओळी म्हणते ताई, हा जास्त वेळ घेत नाही. म्हण. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आपे मान लपत ते बाप रखमा देवी वरू, सावळी प्रतिमा मनी मन क्षमा, एक के झाले काय करू सये सावळे गोवित. जय श्रीकृष्ण आहे. जय श्री कृष्ण. छान छान ताई. जास्त वेळ नाही घेतला. अपर्णा ताई म्हणताय. अपर्णा ताई. जय श्री कृष्ण. नाही, मी मगाचपासून विचार करते, गीता परिवाराने भरपूर काही दिलंय. गीता परिवार सांगतोय की हे करा आणि आपल्या गुणांना वाव देतोय. तर मलाही असं वाटलं की थोडं आपण पण 2 शब्द बोलायचं डेअरिंग करूया का म्हणून. पण खूप तुम्ही सगळ्यांनी आम्हाला छान शिकवलंय. तुम्ही टेक्निकल सेवा देता, म्हणजे नुसतंच आम्ही शिकत असो, पण ह्याच्या मागे तुमचे बरेचसे प्रयत्न आणि बरेचसे लोकही आहेत. त्यामुळे आम्हाला सहज कठीण गीता सुलभ करून आम्हाला मिळतेय आणि आम्ही ती जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू, अपर्णाताईंनी सांगितल्याप्रमाणे. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही छान शिकवलं. मला खरं तर गोष्ट एक सांगायची होती, पण आता वेळेअभावी ती सांगत नाहीये. पण धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. धन्यवाद ताई. खूप छान ताई. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. ताई घेऊ आता प्रार्थना घेऊ राजश्री ताईंकडे. हो, राजश्री ताईंची आहे ना प्रार्थना. हा, राजश्री ताई व्हिडिओ चालू करा. ठीक दिसतंय? हो ताई हो. दिसते. सुरू करू? हो ताई. योगेशं सच्चिदानन्दं देवं च प्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरु, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. जय श्री कृष्ण सर्वांना. सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही सगळ्यांनी, मनीषाताईंचे पण खूप आभार, श्रुतीताईंचे पण आभार आणि साधकांचे विशेष, म्हणजे त्यांनी आज आपला कार्यक्रमामध्ये पण सहभाग घेऊन कार्यक्रम छान आज आम्ही पण अंजनाताईचे आभार. जय श्रीकृष्ण ताई, तुमचे खूप आभार. हा, आता आपण हनुमान चाळीसा घेऊया आणि त्याच्यानंतर आपला वर्ग संपेल. कोणालाही काही परत मदतीची आवश्यकता लागली तर निश्चित तुम्ही नंतर बोलू शकता. जय श्री कृष्ण. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरन रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ध्वजा विराजय, कांधे मूंज जनेऊ साजय, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति
आतुर राम काज करिबेको आतुर प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई सहस बदन तुम रोजस गावै अस कहि श्रीपति कंठ लगावै सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीना तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर पल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापै भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुनावै नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावै मन क्रम वचन ध्यान जो लावै सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नो निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावै जन्म जन्म के दुख बिसरावै अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटई मिटई सब पीरा जो सुमिरै हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़ हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। आप सबका बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद। आप सबने समय दिया, कक्षा में भी और आनंदोत्सव में भी। हम सब आपके पूरा गीता परिवार आप सबका आभारी है। L4 की यात्रा पूरी कीजिएगा, दृढ़ निश्चय करके रखिएगा जैसा कि दीदी ने बताया है। कोई भी बीच में अपनी यात्रा को छोड़िएगा नहीं, और जहां से भी लगता है कि हमें फिर से करना है, यात्रा पूरी होने के बाद आप वापस से L3, L1, L2 जहां से भी चाहें ज्वाइन कर सकते हैं। आप सबका भी आभार है। धन्यवाद दीदी। धन्यवाद ताई। जय श्री वेट करू दीदी। हाँ, अगले धाम की यात्रा के लिए आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं। तुम्हाला जय श्री कृष्ण, धन्यवाद। खूप खूप धन्यवाद सगळ्यांना। आता मी मीटिंग एंड करते। हो जी। जय किसी को भी कुछ कहना है तो ग्रुप में मैसेज डालिए। किसी का मन में बात है तो ग्रुप में मैसेज कर दीजिए। ठीक है। हरिओम। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण सगळ्यांना। जय श्री कृष्ण। जय